BR सबसे तेज न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। पंढरपूर कोर्ट परिसरातच एका वकिलाच्या डोळ्यात चटणी टाकून हाणमार केल्याचा प्रकार धक्कादायक घटना समोर आली आहे। पंढरपूर येथे कोर्टाच्या बाहेर असलेल्या माने यांच्या चहा कॅन्टीनमध्ये दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11:50च्या सुमारास ॲडव्होकेट अविनाश नाईक नवरे हे वकील पेशामध्ये बसले असता यावेळी अचानक या ठिकाणी आरोपी अमर हरी कांबळे व यांची आई पुष्पा हरी कांबळे यांनी चहा कॅन्टीनमध्ये येऊन ॲडव्होकेट अविनाश नाईक नवरे यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून हाणमार केल्याचा प्रकार समोर आला आहे। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ॲडव्होकेट अविनाश नाईक नवरे भयभीत झाले। आरोपीने वकिलावरच प्राणघातक हल्ला केल्यामुळे वकील संघटना आक्रमक झाली व पंढरपूर अधिकृत संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांच्याकडून सांगण्यात आले, दिवसेंदिवस वकिलावर हल्ले होत आहेत। तसेच बीडमध्ये देखील एका वकील महिलेवरती हल्ला झाला। आज पंढरपूरमध्ये एका वकिलावरती सुद्धा हल्ला झाला। असे भेड हल्ले होत असल्यामुळे राज्य शासनाने तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ॲडव्होकेट अविनाश नाईक नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 119(1), 115(2), 351(2), 352/35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार बनसोडे हे करीत आहेत। आज जी घटना घडलेली आहे, आमच्या पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य अविनाश नाईक नवरे यांना तो आमचं वकीलपत्र का घेत नाही या कारणावरून डोळ्यात चटणी टाकून कोर्टाच्या गेटवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली। त्यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघाने त्वरित पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध BNS 119 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामकाज बंद ठेवणार आहोत असा आम्ही ठराव देखील आज पंढरपूर अधिवक्ता संघामध्ये घेतलेला आहे। आणि त्यासाठी पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर या सर्व वकील संघटना आमच्या पाठीशी आहे। सध्या त्यांच्यावर फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीनं आरोपीचं नाव देखील सांगितलेलं आहे। त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे त्यांनी गुन्हेसुद्धा यापूर्वी केलेले आहेत। तसेच या आरोपीनं वेगवेगळ्या पद्धतीनं इतर लोकांनासुद्धा दमदाटी केल्याचे प्रकारसुद्धा आम्हाला आता समजलेले आहे। तसंच बीडमध्ये देखील माझी जी वकील बहीण आहे त्या वकील बहिणीला देखील असा अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। दिवसेंदिवस या वकिलांविरुद्ध असे भ्याड हल्ले होत आहेत। त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर पारित व्हा असं देखील आता आम्ही निवेदन देणार आहेत। असा ठराव देखील आमच्या अधिवक्ता संघामध्ये आम्ही आज पारित केलेला आहे। भ्याड हल्ला केला त्याचा वकील संघटनेचा वकील संघटनेचा जे भ्याड हल्ला केला त्याचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे। वकिलांना न्याय मिळालाच पाहिजे। वकिलांना न्याय मिळालाच पाहिजे।